नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी धनश्री. इथं मी 36 साईजचा ब्लाऊज शिवत आहे. इथं पाठीमागचा गळा बघू शकता आपण. एकदा कट करून घेतला आहे. 3 इंचाची वरील जो गळ्याचा भाग आहे तो 3 इंच घेऊन कट करून घेतला. वरचा गोल आकार दिला आणि गळ्याची उंची आहे 9 इंच. गळ्याचा आकार देऊन कट करून घेतला. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे. त्यासाठी जी नॉट आहे ती मध्ये मी लावली अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आणि नंतर टिप मारून घेते आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने टिप मारून घ्यायची आणि त्यामध्येच आपण नॉट पण ॲड केली आहे. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि हा गळा शिवल्याच्या नंतर खूप छान दिसतो. एकदम भारी फिनिशिंगमध्ये दिसतो आणि ह्याला आपण पोटली बटन लावणार आहोत. अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण टिप मारून घेतली आहे आणि खालील कंबरपट्टीला पण आपण टिप मारून घेणार आहोत. त्याआधी आपण याला कट पण मारून घेणार आहोत गळ्याला. इथे काही फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी डबल टिप देऊ पण शकता तुम्ही, व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी. ते मी डबल टिप देऊन घेतली आहे. इथे कट मारून घेते मी. ह्यामुळे एकदम फिनिशिंग व्यवस्थित येते. जेव्हा आपण आता कापड पलटी करतो तेव्हा एकदम व्यवस्थित टिप येते. इथे कंबरपट्टीची पण आपण लगेच टिप मारून घेणार आहोत आणि पलटी करणारे अस्तर हे पलटी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला पलटी करायचं. पाहू शकता एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते अशा पद्धतीने केल्यास. आणि नॉट पण आपली लावून झाली आहे. त्यामध्येच इथे बांधून घेते मी आणि दाब टिप देणार आहे. एकदम व्यवस्थित हा गळा शिवल्याच्या नंतर ब्लाऊज घातल्याच्या नंतर एकदम मस्त दिसतो. ट्रेंडिंग डिझाईन आहे ही. सर्व बायका अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेत आहे. तुम्ही पण नक्की शिवून बघा अशा पद्धतीचा ब्लाऊज आणि संपूर्ण व्हिडिओ बघत चला आणि ब्लाऊज पण अशा पद्धतीने शिवत चला. खूप छान दिसतात हे घातल्याच्या नंतर. सर्व बाजूनी मी ह्याला डापटीप देऊन घेते आहे. खूप छान होतं हा गळा. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीने सर्व बाजूने दाबटीप देऊन घेतली आहे. आता यानंतर आपल्याला कंबराचे टक्स पण टाकून घ्यायचे आहेत आणि खाली पोटली बटन लावायचे आहेत. त्यासाठी नॉट पण लावून घेतली आपण. इथे कंबराचे पण दाबटीप मारून घ्यायची आहे. एकदम मस्त दिसतोय. अशा पद्धतीने पाहू शकता. आताच किती छान दिसतोय. यानंतर आपण पोटली बटन लावणार आहोत तेव्हा तर एकदम सुरेख असा दिसतो हा ब्लाऊज. डिझाईन एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे ही डिझाईन. सर्व बाजूनी टीप मारून घ्यायची आणि जे जास्त असेल ना कापड ते कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूनी मी टीप मारून घेते आहे आणि जास्तीचं कापड कट करून घेणार आहे. आणि कमरेचे टक्स पण मारून घेतले 3-3 इंच. अशा पद्धतीने आपला ब्लाऊजचा गळा अर्ध्यामध्ये शिवून झाला आहे. बघू शकता खूप छान दिसतोय. लगेच पोटली बटन बी बनवून घेतले आहेत. एका बाजूला दुसऱ्या बाजूला पोटली बटन तयार करून ठेवलेत. आता फक्त लावायचे.
अशा पद्धतीने सर्व एक एक पोटली बटन आपण लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व एक एक करून पोटली बटन लावून घेणार आहोत. एकदम व्यवस्थितमध्ये सेम अंतरामध्ये लावायचे आहेत. कमी जास्त अंतर नाही व्हायला पाहिजे. बरोबर एकदम. अशा पद्धतीने सर्व लावून झालेत आता पोटली बटन. आणि इथे मी डबल टिप देणार आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित बसतात ते, त्यामुळे डबल टिपच द्यायची. पक्ष अंतर पण एकदम व्यवस्थित आहे, कमी जास्त नाही व्हायला पाहिजे. अशी ही खूप छान आपली डिझाईन तयार झाली. आवडलं तर लाईक करा.